वडिलांना जाऊन आमच्या 12 वर्ष झाले. पण वडील गेले तेव्हा कळलं आपलं कोण नसतं. गुड मॉर्निंग, प्रशांत नावटे व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सकाळ झालेली आहे, आज मंगळवार आहे, त्यामुळे वनिताला सुट्टी आहे. आज घरात एवढी थंडी पडली की हिने अक्षरशः घरामध्ये सॉक्स घातलेले आहेत. आणि मंगळवार म्हणजे तिथं ठरलेलं काम, घर साफसफाई करायची. तर सकाळ आमच्याकडे अशी होती, ह्या मॅडम आवरता त्यांची आवडती सिरियल मोबाईलमध्ये बघत असते आणि सर्व काम करत असते. आता पूजा वगैरे करून झालेली आहे. तरी आज वडिलांचं पित्र आहे, तर आता जरासं त्यांचं पूजेचं नियोजन करतो. भेटू. तर चला घास वगैरे ठेवून घेऊयात वरती. पूजा तर करून झाली. वडिलांना जाऊन आमच्या 12 वर्ष झाले. पण वडील गेले तेव्हा कळलं आपलं कोण नसतं आणि आपली मजा घेण्यासाठीच जग असतं. अनुभव आल्यावरच चालेल. पूजा करून घेतो. जेव्हा आपला आधारस्तंभ जातो तेव्हा ही आपण जी लोक म्हणतो आपले आहेत, ती फक्त तेवढ्यापुरती येतं, बाकी काही नाही. आणि हॉस्पिटलमध्ये असताना तर एवढा अनुभव आला ना. आई रक्ताची नातेवाईक होती, ती फक्त बघायला यायची वडील कसे आहेत आमचे. पण येताना एकाने पण साधे 1000 रुपये काय 500 रुपये पण काढून आम्हाला दिले नव्हते. घेतली मजा त्यांनी, ठीक आहे, चालायचं. हां, तर आता खर काका मी गेले जेवायला मित्राचं. दरवर्षी मामा येतो, पण मामा काय आला नाही. आणि सांगायचं एक राहिलं, ज्यावेळेस हॉस्पिटल लागलं होतं आम्हाला वडिलांच्या वेळेस, वडिलांना ती आता 12 वर्ष झाले जाऊ. आणि 2009 पॅरालिसचा अटॅक आला होता आणि पॅरालिस हॉस्पिटलमध्ये वडील आमचे ॲडमिट होते. आमच्या आईच्या माहेरकडच्या लोकांनी आम्हाला भरपूर मदत केली. म्हणजे आमचा मामा म्हणा, आमचे मावस भाऊ म्हणा, अजून माझे 2-4 मित्र निलेश कुतवळ, अजून चेतन कळतकर, किरण देशमुख. आणि सगळ्यात जास्त धावपळ केली ती आमच्यासाठी विजू पायगुडे, म्हणजे आमचे विजू दादा आहेत सोसायटीतले. त्यांनी खूप धावपळ केली आमच्यासाठी. म्हणजे महानगरपालिकेतनं सगळं बिलाची कमी जास्त करून आणायचं काम विजूदादा एकटेच करायचे. विजूदादा स्वतःच पळायचे सगळ्या गोष्टींसाठी. आईच्या माहेरकडच्या लोकांनी पण आम्हाला मदत केली. पण 2009 13व्या वर्षी मग आमचे वडील वारले. म्हणजे घरात त्यांना पॅरालिसचा परत हार्ट अटॅक आला आणि ते घरातच वारले. आणि तेव्हा मी नुकताच शूटवरनं आलो होतो आणि मी ते बेडवर होते वरच्या घरात. आणि मी बेडवर थकून आलो म्हणून झोपलो होतो. तर पॅरालिस होते, पण एक साईड त्यांची चालू होती, डावी साईड. मी झोपलो होतो. 6 वाजता शूटवरनं आलो मी झोपलो. मग माझ्या वडिलांनी माझे थोडेसे पाय दाबले शूटवरनं आल्यावरती, आपल्या असं माझ्या मस्करीमध्ये. आणि मग मी थोडंसं खाली गेलो आणि वरतून मग आईचा फोन आला आमच्या की पप्पा उठत नाही आहे. बघितलं तर तोपर्यंत आमचे पप्पा गेले होते. पण आमच्या आईच्या माहेरच्या लोकांनी आम्हाला लई सपोर्ट केला त्यावेळेस, फक्त आईच्या माहेरच्याकडे, समजून घ्या. चला तर मग आता सर्व आवरलं आहे घरातलं.
आता मी निघलो आहे माझ्या मित्राला भेटायला अहमदला. आमची एक छोटीशी मीटिंग आहे, त्यानिमित्त मी निघलो आहे. तर येऊ मीटिंग करून, चला मग. तर नमस्कार, मी आलो आता अहमद आणि निलेशकडं. निलेश अहमद आला. आता आम्ही निघालो आहे विद्यापीठला निलेशच्या मुलीला आणायला. आणि आता आपल्या बालाजीनगरमध्येच एक फोटोग्राफीसाठी स्टोअर झालं आहे, तिथे एक आम्ही आता विजिट देणार आहे. तिघं पण जण जाऊ, तर बघू, भेटू आम्ही तुम्हाला. हे दोघं थांबले तिथं. आता अहमद आणि निलेश एका गाडीवर चालेल आणि चालू त्याच्या मुलीला आला आहे. तर अहमदच्या ऑफिसच्या इथंच नेमकं महादेवांचं मंदिर आहे. तर इथं आम्ही दर्शन घेतलं. अहमद नेहमी पाय पडतो येता जाता. इथनं पुढं चाललो आहे विद्यापीठला, चला. तर आम्ही आलो आहे आमच्या निलेशच्या घराच्या साईटवर, मी आणि अहमद सर. तर आम्ही निघालो इथं. आता निलेशचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. आज अचानकच आम्ही तिघं भेटलो. शक्यतो आम्ही तिघं एकदम भेटत नाही, कोण ना कोण एक कमीच असतो आमच्यातलं. तर आता चाललो आहे निलेशच्या घरी. निलेशचं नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे. भाऊची प्रगती आम्ही लहानपणापासून बघितलेली आहे. जेव्हा आमचा निलेश आणि निलेशच्या घरातले, निलेशचे आई वगैरे, निलेश धनकवडीत बसस्टॉपला भाजी वगैरे लावायची. हा आमचा मित्र निलेश शाळेतला. त्याच्याबद्दल मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितले. आजच्या ब्लॉगच्या सुरुवातीला पण मी त्याबद्दल बोललो. तर असं त्याची स्कीम चालू आहे इथं. भाऊने मोठं म्हणजे बरंच मोठं नियोजन आखलं आता. ज्यावेळेस हा पूर्ण फ्लॅट तयार होईल त्यावेळेस तर मी तुम्हाला नक्कीच दाखवत. असं त्याचे इथं किती फ्लॅट आहे दिले? 3 फ्लॅट आहेत त्याचे इथं. आणि लोकेशन वगैरे तुम्हाला सगळं नंतर जेव्हा पूर्ण स्कीम होईल ना तेव्हा तुम्हाला मी लोकेशन सांगेल. आणि पूजेचं आमंत्रण पण सर्वांना असेल त्यावेळेस. असं आमचा निलेश. तर आजचा पूर्ण दिवस गेला बाहेर फिरण्यामध्ये मित्रांसोबतच. आता घरी आलो, जेवण झाले आणि रुद्रन वनिता आम्ही निघालो एका ठिकाणी. तर तुम्हाला दाखवतो आमचा मूड चेंज करण्यासाठी आम्ही कुठे जात असतो. तर चला. बऱ्याच दिवसांनी आम्ही इकडे आलो आहे. पण आता नेमकं आम्ही आलो आहे आणि इथं अंधार झाला आहे. तर तुम्हाला काय जास्त दाखवता येणार नाही. तुमच्यासाठी खास मी परत उद्या एकटा येणार किंवा अहमदला घेऊन येतो. आणि काय व्ह्यू आहे तो तुम्हाला नक्की दाखवतो, चला. तर त्या ठिकाणी गेल्यावर अंधार होता तिथं, त्यामुळे तुम्हाला काही मी व्हिडिओ दाखवू शकलो नाही. पण उद्या मी नक्की जाईल परत तुमच्यासाठी आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवेल. तिथं आम्हाला अहमद आणि वहिनी भेटल्या आणि आम्ही घेतलाच इथं कॉफीचा आस्वाद. तर आता आम्ही घरी आलो आहे. तर चला. तर आम्ही घरी पोचलो आणि वनिताची इच्छा होती की आज विरासत पिक्चर पाहायचा आहे. तर ती बसली विरासत पिक्चर बघत. रुद्र करतो अभ्यास. मला पण बळबळ विरासत पिक्चर पाहावा लागत आहे यांच्यामुळं. आणि पिक्चर बघता वनिता झाली इमोशनल. तर आम्ही आलोय अण्णांच्या घरी. विशेष कारण असं की अण्णांच्या मोतीबिंदूचं झालंय ऑपरेशन. तर तुम्ही पाहू शकता आमच्या अण्णांना. हां, तर वनिता म्हणती चादर घेऊन झोपा म्हणजे तुम्ही पेशंट वाटतात. पण अण्णा आमचा लाखात एक आहे, डर के आगे जीत है. असे आमच्या अण्णा कोणाला घाबरत नाही, कसं काही टेन्शन घेत नाही जिंदगीत. टेन्शनने अण्णांचं टेन्शन घेतलंय. अण्णांनी काय टेन्शन घेतलं? बरोबर ना भारती वहिनी? हो बरोबर का? थम्सअप करा फक्त. तर कसं आलं ऑपरेशन अण्णा? एक नंबर झालं, व्यवस्थित ना? डॉक्टर केळकर गुले रोड. ओके, गुले रोडचे डॉक्टर होते केळकर. छान झालं ऑपरेशन. असं अण्णांच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन झाले. दोन मोती नाही गेले. हा, 2 मोती निघाले. डोळ्यात गेले. आम्ही कोकणात गेलो त्यावेळेस ते. हा, आम्ही लास्ट टाइम कोकणात गेलतो ना, बहुतेक त्यामुळे 2 मोती. मी तळ्यात गेलतो आणि कोकणाच्या समुद्राच्या पायथ्याशी गेलतो, तळ्याशी गेलतो. तिथनं 2 मोती आणायचे होते पण ते नेमकं डोळ्यातच गेले.
ते घेतले आता केळकर सरांनी काढून ते घेतले आता ओरिजिनल होते ते ओरिजिनल. देवमाशाच्या. तर अशा प्रकारे आता अण्णांना आता आरामाची अत्यंत गरज आहे. पण अण्णा काय आराम करणार नाही. उद्याच तुम्हाला गॅरेजला दिसतील. तर आता उद्या भेटूयात पण 8 दिवस तरी आराम आहे. 8 दिवस आराम आहे. चला म्हणजे आता बऱ्यापैकी अण्णा यावेळेस 8 दिवस बायकोला वेळ देतील फायनली. लांब ते काय काय स्पॉट काय बघितलं ते नेलं. ओळखीचे आहेत आमचे त्यांचं ते डॉक्टर ओळखीचे. तर ते हे लावलं आपण तर अक्षय मीटर चेक करायचं ते आणि इथं बीपी चेक करायचं पाहिजे. झोपवलं चालतं बिल टाकल्या सगळं वरती घ्या म्हणलं मला लाईटी बिल लावलं आणि डॉक्टर आला आता मी तुम्हाला इंजेक्शन देतो. डायरेक्ट त्याने इंजेक्शन दिलं मग काय तर ते हां काहीतरी होतं ते औषध लावलं. एक पट्टी घेतली पट्टी लावली त्याला होत होतं. लाईटी सोडल्या त्या वरती आणि चालू केलं ऑपरेशन. 15 मिनटात मोती बिंटू काढला आणि 15 मिनटात ते हे बसवलं लेन्स इंडियन लेन्स बसवलं. तर आजच्या या व्लॉगचा आपण इथे समाप्ती करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. गुड नाईट. शुभरात्री.